श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्त हो. स्वामी स्पर्श या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत. स्वामी भक्त हो, शाकंभरी नवरात्र लवकरच सुरू होणार आहे. 2025च्या 28 डिसेंबरपासून शाकंभरी नवरात्र उत्सवास प्रारंभ होत आहे. म्हणजेच पौष महिन्यातील शुक्ल अष्टमीला ही नवरात्र सुरू होते आणि पौष पौर्णिमेला म्हणजे शाकंभरी पौर्णिमेला या नवरात्र उत्सवाची समाप्ती होते. शाकंभरी नवरात्रीचे स्वरूप काय आहे, तिचे महत्त्व काय आहे, शाकंभरी माता कोण आहे, हे सर्व आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये पाहिले आहे. तर या नवरात्री उत्सवामध्ये आपण शाकंभरी मातेला प्रसन्न करून घेण्यासाठी कोणत्या सेवा कराव्यात जेणेकरून आपल्या घरामध्ये अन्नधान्याची कमतरता राहणार नाहीत, ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यापूर्वी चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल बटन नक्की दाबा. अनेक लोक विचारतात किंवा त्यांना प्रश्न असतो की शाकंभरी नवरात्र आहे तर मग देवीचा घट बसवावा का? तर त्याचे उत्तर आहे, जर तुमची कुलदेवता शाकंभरी देवी असेल तर तुम्ही या देवीचा घट बसवून तुमचे जे काही पूर्वापार चालत आलेले रीतिरिवाज आहेत, परंपरा आहेत, त्यानुसार घट बसवावा आणि देवीची पूजा करावी. आणि जर तुमची कुलदेवी शाकंभरी देवी नसेल तरी देखील आपण या नवरात्रीमध्ये देवीची पूजा अर्चा करू शकतो, सेवा करू शकतो. इतर नवरात्रांमध्ये आपण देवीच्या ज्या सेवा करतो त्याच सेवा आपल्याला या नवरात्रीमध्ये देखील करायच्या आहेत. कारण शाकंभरी माता ही पार्वती मातेचेच एक रूप आहे, अन्नपूर्णा मातेचे रूप आहे. त्यामुळेच आपण जरी देवीच्या सर्व सेवा या नवरात्रीमध्ये केल्या तरी त्या आपल्या कुलदेवीला आणि प्रामुख्याने दुर्गा मातेला, दुर्गा मातेपर्यंत पोहोचल्या जातात. मग या सेवांमध्ये दुर्गा सप्तशतीचे पाठ पारायण असोत, श्री सुक्ताचे पाठ असोत, सिद्ध कुंजिका स्तोत्राचा पाठ असो किंवा देवीची अतिउच्च कोटीची प्रभावशाली सेवा म्हणजे कुंकुमार्चन असो, या सेवा आपल्याला या नवरात्रीमध्ये देखील करायच्या आहेत. मग त्या तुम्ही तुमच्या कुलदेवीच्या टाकावर करा किंवा श्रीयंत्रावर करा किंवा तुमच्याकडे आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती असते त्या मूर्तीवर केल्या तरी देखील चालतील. कारण ही नवरात्रच आपण अन्नपूर्णा मातेच्या कृपाशीर्वादासाठी करत असतो. तर अन्नपूर्णा मातेची या मूर्तीवरती या सेवा केल्या तरी देखील चालतील. परंतु सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे या सेवा करण्यापूर्वी अष्टमीच्या दिवशी जेव्हा नवरात्र सुरू होते तेव्हा सकाळी आपली देवपूजा आपण करतो तेव्हा आपल्या देवघरामध्ये एक अखंड दीप अवश्य ते पेटवावा. हा अखंड दीप का पेटवावा, त्याचे काय महत्त्व आहे आणि पेटवताना काय काळजी घ्यावी ह्याचा सर्वस्तर व्हिडिओ मी तुम्हाला अगोदर दिलेला आहे. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तो अवश्य पाहावा. तर अखंड दीप पेटवल्यानंतर आपल्याला आपण ज्या काही सेवा करणार आहोत त्या सेवांसाठी या नवरात्रामध्ये तुम्ही जर संकल्पपूर्वक सेवा केल्या तर त्याचा परिणाम लवकर आपल्याला दिसून येतो. त्यामुळे तुम्ही ज्या काही सेवा कराल त्या संकल्पपूर्वक कराव्यात. संकल्प करताना आपल्या उजव्या हातामध्ये अक्षता, फूल आणि थोडे पाणी घेऊन आपल्या नावाचा उच्चार करावा, आपल्या गोत्राचा उच्चार करावा आणि पुढे मी श्री स्वामी समर्थ महाराजांचा सेवेकरी किंवा सेवेकरी या शाकंभरी पौर्णिमेच्या नवरात्रीच्या निमित्ताने शाकंभरी मातेच्या मंत्र जपाचे, स्तोत्र मंत्रांचे पठण करण्याचा संकल्प करत आहे. असा संकल्प करून आपण हातातील पाणी ताम्हानात सोडावे आणि आपल्याला ज्या काही सेवा करायच्या आहेत त्या सेवांना सुरुवात करावी. या नवरात्रीमध्ये देवीच्या या सेवांबरोबरच आपल्याला आणखीन काही महत्त्वाच्या स्तोत्रांचे आणि मंत्रांचे पठण आणि जप करायचा आहे. ते स्तोत्र म्हणजे तंत्रोक्त अन्नपूर्णा स्तोत्र, ऐश्वर्यदायक अन्नपूर्णा कवच, शाकंभरी अष्टक, शाकंभरी कवच, शाकंभरी पंचक या अशा स्तोत्रांचा तुम्ही तुमच्या या सेवेमध्ये रोज एकदा तरी अवश्य पठण करावे. जर तुमच्याकडे या सेवा नसतील तर तुम्ही त्या आपल्या यूट्यूब चॅनेलवरती ह्या सेवा आहेत, या सेवा तुम्ही अवश्य श्रवण कराव्यात. त्याचप्रमाणे आपल्याला काही मंत्रांचा जप करायचा आहे आणि ते मंत्र म्हणजे आपल्याला 99 मंत्राचा जप करायचा आहे जो आपण रोज आपल्या सेवेमध्ये करतोच. परंतु त्याशिवाय आपल्याला अन्नपूर्णा मातेचा जप देखील करायचा आहे आणि शाकंभरी मातेचा जप देखील करायचा आहे. तुम्हाला रोज जितक्या वेळा या मंत्रांचा जप करता येईल तितक्या वेळा या मंत्रांचा जप करा. मी सांगितलेले स्तोत्रांचे पठण करा. तुमच्या या संकल्पित सेवांमुळे तुमच्या घरामध्ये अन्नधान्याची कधीही कमतरता राहणार नाही.
त्याचबरोबर तुमच्या घरावरती माता लक्ष्मीचा आणि तुमच्या कुलदेवीचा देखील आशीर्वाद तुम्हाला मिळेल। आपल्या या चॅनेलवरती शाकंभरी अष्टक, शाकंभरी कवच आणि शाकंभरी स्तोत्राचे देखील व्हिडिओ मी दिलेले आहेत, त्याचे श्रवण तुम्ही अवश्य करावे आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत देवीच्या या स्तोत्रांचा मंत्राचा प्रचार करावा ही तुम्हाला कळकळीची विनंती। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, जेणेकरून मला अशीच नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळेल। आई भगवतीच्या चरणी झालेली सेवा अर्पण करते आणि व्हिडिओला पूर्णविराम देते। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।